अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र मधील अध्याय 35. कच देवयानी कथा सोमवार व्रताचे बद्दल सीमंत्रिणी आख्यान. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वती नमः. नामधारको सिद्धासी विनवितसे परियसी रुद्राध्यायी विस्तारांची दंपती ते निरोपिले. पुढे काय वर्तले विस्तारुनी सांगा वहिले. मन माझे वेधले श्री गुरुचरित्र ऐकावे. सिद्ध म्हणे ऐकत आता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाणे पतिव्रता श्री गुरु ते विनविले. कर जोडणी श्री गुरुसी विनवी तसे भक्तीसी आम्हा गती पुढे कैसी कवणपरी असावे. या कारण आपणासी एखादा मंत्र उपदेशी जाणे राहे जीवासी चरण मरण म्हणांतू. श्री गुरु म्हणती ती अशी स्त्रियांसी काय उपदेशी पती भक्ती कराव्या हरुषी उपदेश स्त्रियांते देऊ नये. देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परियसा. ऐसे एकोणी गुरुवचन विनवित असे कर जोडून स्त्रिया मंत्र केविहीन शुक्राचार्य काय झाले. विस्तारोणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागे चरणासी करुणा वचन करुणी. श्री गुरु सांगती तियसी पूर्व कथा परियसी युद्ध देव दैत्यांसी सदा होय अवधारी. दैत्य सैन्य पडे धरणे शुक्र करी संजीवनी समस्त सैन्य उठवणी पुनरपी युद्धासी पाठवी. इंद्र वज्र करुणी मारे शुक्र अमृत जप करी सवेची येते निशाचरी देव सैन्य माराव्या. ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्य मंत्र करणे. कोपोणिया ईश्वरो नंदीसी सांगे उत्तरू जामोडिया वेग वक्रू शुक्राचार्य धरुणी आणि. स्वामी वचन ऐकुनी नंदी गेला टाकुनी होता शुक्र तपध्यानी मुखी धरीला नंदी देखा. घेऊन गेला शिवापासी आकांत दैत्य दळासी ईश्वर ग्रासीला त्यासी अगस्त्य सिंधुपरी देखा. ऐसे किती दिवसांवरी होते शुक्र शिवाचा उदरी निघुणी गेला मूत्रद्वारी विसर पडेला शंकरासी. पूर्वी होता शुक्र नावे ईश्वर उदरी जाहला संभव नाव पावला भार्गव पुनरपी मृत मंत्र जपी. इंद्र मुनी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यासी. त्यासी करावे विघ्न ऐकू तू पुरोहित विवेकू बुद्धी विचारी अधिकू बृहस्पती गुरुराया. पाहे पा दैत्या देव कैसे शुक्राचार्या गुरु विशेषे देत जीवा भरवसे दैत्य येती शुद्धासी. तैसा नवेसी तू आम्हासी आम्हास्ते कांग उपेक्षिसी देव गुरु म्हणविसी बुद्धी विचारी शीघ्र आता. पूज्य समस्त देवांसी जरी तू आता आम्हा कृपा करीशी शुक्राचार्य काय विशेषे तुझ समान व्हावे जाना. ऐसे नाना देखा इंद्र अमर नायका पूजा केली उपचारिका बृहस्पती संतोषला. गुरु म्हणे इंद्रासी यासी अपाव करणे ऐसी षटकर्ण करा मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे. एखादा पाठवावा शुक्रापासी विद्यार्थी होऊनी कपटवेशी मंत्र शिकेल परियसी विघ्न होऊनी म्हणावे. आपुला पुत्र कच असे त्याते पाठव विद्याभ्यास मंत्र शिकेला आहे कैसे ऐसा निर्धार केला देखा. कचा ते बृहस्पती सांगतसे बुद्धी प्रीती तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरून. आमुचे निंदा करी मनोभावे सेवा करी संजीवनी कवणे परे मंत्र शिके पुत्र राया. निरूप घेऊन पितयाच इंद्रादी देव आणि समस्ताच शुक्राप्रती गेला कच विद्यार्थी रूप धरून. नमन केले साष्टांगी उभा राहिला करुणागंगी शुक्र पुसतसे वेगी कवण कोठुनी आलासी. बोले आपण द्विज कुमारा ऐकिल तुझे कीर्ती थोरू विद्याभ्यासी मनोहरू म्हणून आलो सवेसी. सेवक होवणी तुमचे चरणी धरुणी आलो अंतकरणे तू भक्त शिरोमणी अनाथाचा प्रतिपाळकू ऐसे करुणा वचन देखा विनवितसे कचुलिका. जवळे उभी शुक्र कन्यका करुणे पितयासी विनवितसे. शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नयनी याते तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावे. कच सुंदर सुलक्षणो कैसे कांती देसे मदन कामणू देवयानी करी चिंतणो ऐसा पती मज व्हावा. ऐसी वासना धरुणी म्हणी पितया ते विनवनी शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य कृपा करी. ऐसे विद्याभ्यास करिता दैत्य होई निश्चिता देवगाण आले आता कपट वेश म्हणती त्यांसी. शिकोणिया विद्याभ्यासी जिंकवी चावणी देवाईसी पुढे होईल आम्हासी म्हणून चिंतिती म्हणा माझी. काळ कविता एक दिवसी कचासी पाठविले समिधेंसी दैत्य जाती साह्यासी समिधा निमित्त रानातून. राणी जावळी कचासी दैत्य मारिले द्वेषी समिधा घेऊन घरासी दैत्य आपण येते झाले. शुक्राचार्याची कन्या नाम तिचे देवयानी पितयासी विनवी नमोन कचून दिसे कोठे आणि कच आलिया वाचून भोजन न करी आपण. ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतित असे. ज्ञान पाहे मानसी मृत्यू पावला असे त्यांसी मंत्र जपुडी संजीवनीसी आणीला तरील त्वरित. आणि होता बहुदिवसी दैत्य करीते अतिविद्वेषी
गेला होता मनासी पुनरपी वदिती दयांसी मागुती वांचेला म्हणून चूर्ण करीती छेदोणी दाही दिशा टाकुणी आले घरा पुनरपी दिवस गेला अस्तमणी पुसत असे देवयाणी कचर दिसे म्हणून पित याते विनवित असे कच माझा प्राण सखा न आणसी जरी घेईल विखा दाखवी मज त्याचा मुखा म्हणून जुलापे बरीत असे कन्यावरी ममत्व बहुत म्हणून शुक्र ज्ञान पाहता छिन्न छिन्न केले म्हणता मंत्र जपे संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कचू आला घरात त्वरित देवयाणी संतोष करिता पिता आळिंगी कन्येसी दैत्य विचार करी तू काय केल्या न मरे म्हणती गुरु कन्येचे असे प्रीती म्हणून शिष्य गुरुवांचे आता उपाव करा यासी येईल उद्या एकादशी मारुणी मिळे पाणकेसी गुरुमुखी पाजवून ऐसा निगुती करुणी आला एकादशी दिनी कसा ते बाहेर नेऊनी मारती झाले शिष्य देई दैत्य पाणकर करिविती गुरुसी त्यात मिळविती समरसी स्निग्ध मिळवणी बहुअसे शुक्र गुरुसी देते झाले मागुती पुसे देवयाणी पुतया ते विनमुनी सखा आणि म्हणवणी अतिरुदना करीत असे शुक्र पाहत असे ज्ञानी न दिसे कचू त्रिभुवने खेद करीत असे देवयाणी कन्या मोह असे बहुत विचार करिता सर्वा ठाई दिसू लागला आपली देही संदेह पडिला शुक्र पाही कैसे करू म्हणत असे कन्येसी म्हणे शुक्र देखा कचू नये आता देखा ऐका माझे उदरी असे निका केवी काढू तयासी त्यासी काढिता आपणासी मृत्यू होईल परियसी काय अभिलाष असे त्यासी म्हणून कन्येसी पुसत असे पितयासी विनवी देवयाणी अभिलाष होता माझे म्हणे भार्या व्हावी त्यासी म्हणून अवघ्या असता पुजवासी ऐसे जयावरी प्रीती होता संकल्प माझा चित्ती जरी ना आणसी माझा पती प्राण त्यजीन म्हणत असे संदेह पडिला शुक्रासी बोधिता चाहले कन्येसी त्यासी आणिता आपणासी मृत्यू होईल अवधारी कन्या म्हणे पितयासी समजतासी तू वांचविसी आपले प्राण जाईल म्हणसी अति आश्चर्य होत असे शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मज वाचोनी नेणे कोणी माते कोण उठवितील मंत्र सांगो नये कवना षट कर्ण करिता जाईल गुणा कचा करिता आपले प्रणा जाईल म्हणे शुक्र देखा न ऐक कन्या देवयानी पिता चरण धरुणी विनवितसे कर जोडुनी मंत्र आपण शिकवावे कचासी तुवा मंत्र करी मृत्यू येईल तुझ जरी मंत्र करीन तू हा जागरी म्हणून चरणी लागली शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असे परियसी वेदशास्त्री असंख्यात स्त्रियांसी मंत्रपती भक्ती जपू नये मंत्रयुक्ती सांगता आम्हा दोष गळती मंत्र सत्व जाईल पितयासी म्हणे देवयाणी सुखे जसा जपुणी त्याजीना आपले प्राण आली मूर्छनात येवे शुक्रासी कन्येवरी प्रीती आठवडी तिसे आळिंगीती मंत्र तिसे सांगती संजीवनी अवधारी कचू आपले पोटी होता तोही होता एकता मंत्र जाहला षटकर्णता जप जपिला कच निमित्ते शुक्राची पोटी तुनी कचू निघाला फोडणी मंत्र जपुणी देवयानी पितया ते उठविले 3 वेळा मंत्र जपता कच पाठ केले मंत्रा संतोष करी म्हणे बहुता कार्य साधले म्हणून या शुक्राचार्यसी नमुनी कच विनवी कर जोडुनी दैत्य द्वेष मरतो आपण निरोप द्यावे आपणासी स्वामी धर्म विद्या शिकलो जे जे म्हणीच लादलो तुझा कृपा पूर्ण झालो म्हणून चरणा लागला शुक्राचार्य हरी देखुणी निरोप दिले संतोषने पालव धरी देवयानी आपला पती होय म्हणे तू ते मारिले दैन्य सगळे प्राण आणले आपण बळी विद्या शिकलासी पित्याजवळ अवश्य करावी मजलानी कच म्हणे ऐक बाळे गुरु कन्या भागिनी बोले तुवा अमृते वाचविले माता होसी निर्धारू वरिता दोष आपणासी दूषण करीती समस्त ऋषी बहिणी तू आम्हा होसी म्हणून विनविती ये वेळी देवयानी कोपोणिया शाप दिला ऋष्योभोणिया वृथा होतो तुझी विद्या समस्त विसर तात्काळी माझे अंतकरणीचा वास तुवा केले तुराशा विद्या तुझं न गेलवलेशा म्हणून शापू देतसे कच म्हणे ती एसी वाया शापिले आम्हासी पुरुष होईल तुझा एसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाण अमृत संजीवनी तुझं शिकविले गुणी पुढे मंत्रण चाले जाण ऐसा शाप देवणी कच गेला निघुणी संतोष झाला इंद्रभुवनी दैत्य जीवन नवेची शुक्राचे संजीवनी मंत्र कामा नये जाहले अपात्र स्त्रियांसी न सांगावे मंत्र म्हणून श्रीगुरु निरूपिती स्त्रियांसी करणे पतीची सेवा याची काढ मंत्रण द्यावा व्रत उपवास करावा गुरु पुरुष निरोप सावित्री विनवी श्री गुरुची व्रत आचरलो बहु असी तुझे वाक्य आम्हासे एखादे व्रत निरोपावे तुझं वरी माझा विश्वास तुझं वाचूनी नेणे अनेकास व्रत तुझे आम्हाचा व्रत तुझे चरण सेवा भक्ती राहे तुझे चरणी निरोप देवा ऐसा मुनी म्हणून लागली चरणी कृपा करी म्हणवनी श्री गुरु म्हणती ती येसी सांगेना व्रत तुझा ऐसी स्थिर होय अहेवपणा सी राज्य पावे तुझा पती दंपती विनवी स्वामी असी वाक्य कारण आम्हासी जैसा काही निरोप देसी तेने परी राहतो जो गुरु वाक्य न करी तो पडे रव रव घोरी तुझी वाक्य आम्हा खरी
म्हणून चरणा लागली. भक्त वत्सल श्री गुरुनाथू सांगता झाला अतिप्रीतीस्तू विश्व तारावया समर्थू व्रत तिसी सांगत असे. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु सांगते अति कौतुका ऐकत असे नंपतीनिका अति प्रीती करुणे. श्री गुरु म्हणती दयांसी सांगेन व्रत इतिहासी ऋषी पुसती तू सुतासी व्रत बरवे निरोपावे. सूत म्हणे ऋषीश्वरा सांगेन व्रत मनोहरा स्त्रिया अथवा पुरुषभरा व्रत असे वधारा. नित्यानंद असे शांत निर्विकल्प निरुपम्यत ऐसे ईश्वरू आचार्य त्वरिता सकळाभिष्ट पाविते. विरक्त अथवा मदनरत विषयातुर असक्त ते पूजिती पूर्णभक्त त्यासी ईश्वर प्रसन्न. संसार माये सागरांता तू पूजंता अतिजन समजतू एखादे समय श्री गुरुनाथ शिवव्रत आचरता तेणे पावती पैल पारो तैसे बोलती वेदशास्त्रू स्वर्गापवर्ग आदी करो त्याशी होती प्रियसा. विशेष असे व्रत एक सोमवार महासख ईश्वराची रचना विवेक करा सकळाभिष्ट पाविते. नक्त भोजन उपवासो जितेंद्रिय करा विशेषी वैदिक आदी लौकिक सुरस विधीपूर्वक पूजावे. गृहस्थादी ब्रह्मचारी सुवासिनी कन्याकुमारी भतृविने विधवा जरी व्रत करावे अवधारा. याचे पूर्वी आख्यान सांगेन असे अतिगहन एक चित्ते परिसा वचन ऋषी तोम सौगेची. स्कंद पुराणाची कथा सर्व साध्या एकता पूर्वकाळी आर्यावर्ता राजा एक अवधारा. चित्रवीर नाव त्यासी स्वधर्मात्मा परियसी धर्म मार्ग आचार्य हऋषी अधर्माते शिक्षा करी. अखिल पुण्य त्याने केले सकल संपदा वाढविले समस्त वैरी जिंकिले पराक्रमी महाशौरी. सहपत्नी धर्म करीती पुत्र काम्य शिवप्रीती कैसे ऐसे प्रीती काळक्रमिती जा कन्या झाली तयांसी. अति सुंदरी लक्षण जैसी पार्वती स्वरूप कर्ण त्याचे फाके सूर्यकिरण अति लावण्य स्वरूपता. वर्ताविया जातकासी बोलावी ती सकळ ज्योतिषी द्विज मिळाले अपारेसी जातक वर्तिती अवधारा. म्हणती कन्या सुलक्षण नाम सीमंतिनी जाण उमे सारेखे मांगल्यपण दमयंती रूप होई. भारतीय ऐशी रूपतीसी लक्ष्मी गुण परियसी ज्ञानदेव माता सरसी जानकी एवढी पतिव्रता. सूर्यासारिखे होईल कांती चंद्रासारिखे मन शांती 10 सहस्र वर्ष ख्याती पती सहित राज्य करी. जातक वर्तिले ती येसी राजा करी अति हरुषी अखिल द्रान ब्राह्मणासी देता जाण आनंदे. असता राजसभेसी द्विजयक परियसी भय न धरिता वाक्यसी बोलता झाला अवधारा. ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन 14 वर्षे विधवापण होईल तुझे कन्येसी. ऐसा वचन ऐकून राजा पडिला मूर्छाने चिंता करी बहुमणी ब्राह्मण वचन परिसता. ऐसे सांगुणी ब्राह्मण निघून गेला तक्षण राजा खोचे अंतकरण म्हणे ईश्वर आधीन. ऐसे बाळपणे क्रमिता सीमंतिनी वर्ष साता चिंतित होती माता पिता वरहड केवी करू म्हणती. 14 वर्षे विधवापण म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणून व्याकुळ अंतकरण राजा राजपत्नीसी. कन्या खेळे राजांगणा सवे असती सखी जना बोलता ऐकिले वचन 14 वर्ष विधवत्व. ऐसे ऐकोण्या वचन कन्या करीत असे चिंतन वर्तता आले एक दिली दया घरी ब्राह्मण असतील. याज्ञ वल्कवाची पत्नी दामतीचे असे मैत्रिणी घरातून आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी. साष्टांगी नमुनी कर संपुष्ट जोडली विनवी तसे करुणावचनी माते प्रतिपाळी म्हणत असे सौभाग्य सिरा आहे कवण उपाय सांगे माझे प्राण चंचळ असे अंतकरण म्हणून चरणी लागली. ऐकोणी कन्याचे वचन बोले विप्रस्त्री जण शरण निघावे उमारमण अहेवपण स्थिर होई. कन्या विनविती येसी कैसे सांगे आम्हासी जननी तू आम्हासी कैसे व्रत सांग म्हणशी. विप्रस्ती सांगे तिसी सोमवार व्रत पर्यसी पूजा करावी शिवासी उपवासुनी अवधारी. बरवे सुस्नात होणी दिव्यांबर पारधाणे स्थिर मन करुणी पूजा करावे गौरीहर. अभिषेकिता पापक्षय पीठ पूजिता साम्राज्य होय गंधाक्षता पुष्पमाले सौभाग्य अखिल सौख्य पावे. सौगंधी होय धूपदान कांती पाविते दीपदान भोगवी नैवेद्य अर्पण तांबूल ज्ञान लक्ष्मी स्थिर. चतुर्विध पुरुषार्थो नमस्कारिता त्वरितू अष्टेश्वरी नांद तू ईश्वर जप केलिया. होम सर्व कोश पूर्ण समृद्धी होय असे जाण भोजन करविता ब्राह्मण सर्व देव तृप्त होती. ऐसे सोमवार व्रत करी वो करणे निश्चित भय आलिया दुरित परिहरती महाक्लेश. गौरीहर पूजा करिता समस्त दुरित जाय त्वरिता ऐकोडे सीमंतिनी त्वरिता अगिंकारल्या व्रत देखा. सोमवारचं व्रत आचार्य सीमंतिनी तत्र पिता देखुनी निश्चित विवाह योग्य म्हणून. राजा विचारी मानसी वराड करावे कन्येसी जैसे प्राप्तव्य ऐसे तिसी तैसे घडो म्हणत असे. विचाराव्या मंत्रीसी पाठविता चांगल्या राष्ट्रासी दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक. चंद्रांगद वर बरवे तैसे तेज चंद्रप्रभे बोलविती विवाह शोभे कन्या दिले संतोषी. राज भूमांडलिक देखा समस्त आले वराडिका वरडा झाले विवेका महोत्सव नानापुरी. नाना द्रव्य अलंकारो वराड एकादे नृपवरून अखिल दान देकर विप्रवर्गा देता झाले.
पाठवडी केली सकळी का जावाई ठेविला काळवंचका कन्या स्नेह अनेका म्हणून राहावी राजकुमार राजपुत्र श्वशुरालयी स्त्रिया विप्रे अतिस्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडिया निघाला कालिंदी मणिजय नदीसी राजपुत्र परियसी सर्व दळ समागमेसी गेले नदी विनोदे राजपुत्र नंदीतून सवे निघाले लोक बहुतू विनोद असे पोहतो अतिहरुष जलक्रीडा पोहता राजकुमार देखा बुडाला मध्य गंगोदका अकांत झाला सकळी का काढा काढा म्हणतात सवे सैन्य लोक सकाळी होते नावी करी प्रबळी उदकी पाहती ती येवे न दिसे बुडाला कुमार उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधाना व्यवस्था सांगती पूर्ण जावाई तुमचा बुडाला काळिंदी जोहा तू सहज राहू पोहतू अदृश्य झाला त्वरितू न दिसे गंगे तू बुडाला ऐकोणे राजा पडे धरणे मूर्छा येऊनी तक्षणी कन्या ऐकतेची श्रवंती अजू पाहे प्राण आपला राजा कन्येस संभुकी तू आपण गेला धावतू राजस्त्री अशोक कंतू कन्या दुःख अति बहुत सीमांतिनी करी शोक ब्रह्मदेवान त्रिपुरांतकम शरण निघाला तुझी एक मरण कैसे आले मज मृत्यू 14 वर्ष जाणा म्हणून धरले तुझे चरण वृथा गौरी पूजन पूज सहित सोमवारी तुझे देणे आढळ सकळा मद उपेक्षिले जाश्वनिणा अपकीर्ती तुझे केवळा शरणागता रक्षी स्मरण करी श्री गुरुसी राज्ञवल्क्य पत्नीसी सांगितले व्रत आम्हासी अहेळपण म्हणून तुझे वाक्य पात्य जोनी पूजा केले शिवभवानी वृता होत असे माझे म्हणे शीघ्र विनवी शिवासी ऐसे दुःख प्रलापित समंतीन जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगी गंगेसी पिता देखुणी नयनी धरावयार गेला धावनी कन्ये ते आलिंगोणे दुःख करी अत्यंत समस्त मंत्री पुरोहित सकळ सैन्य दुःख करीत बोलावी ती नावे करी याथे पहा म्हणती गंगेत गंगा समस्त शोधिती न दिसे कुमार कवणे गती शोक करीतसे सीमंती राजा संमुखी तियेसी राजकुमाराचे सेवक करू लागले बहुत दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेना रायासी ऐकोणिया इंद्रसेना दुःख करी अति गहन भार्या सहित निघून आला तया मृत्यूस्थळ दोघे राज मिळवणी प्रलाप करीती रोदनी हा कुमारा म्हणून उरी शिर पिठताती हा पुत्र हा ताता म्हणत राजा असे लोळत मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करवी कोठे गेला राजपुत्रा म्हणून श्रीमंतीने रडत खिन्न होती प्राणी मात्र माता पिता श्वशुराधिक कोणे स्थानी पती गेले म्हणून श्रीमंतीने लोळे लाट हस्ते पिटिले पार नाही शोकासी श्रीमंतीने म्हणे पितयासी प्राण जजुपती सरसी वाचवून या संसारेसी काय उपयोग युद्धवत्व पुसती सकळत विजांसी करावे सहगमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये प्रेत विचारावे नंदी तू दहन करावे कन्या सैतू न दिसे बुडाला गंगे तू केवी करायला म्हणत असे आता ऐसी ऐसे करणे प्रेत सापडे वर्णे राखणे ऐकून द्विज वचने राजा कन्यासी विनविती ऐसे व्याकुळ दुःख करीती मंत्री पुरोहित म्हणती जे जे असे होणार गती ब्रह्मादिका नटळे देखा होणार चाले देव करणे काय करार दुःख करुणे ऐसे मंत्री संभोकुणे राजा ते चला म्हणते निघाले राजा उभयता मंदिरा पात्रे दुःख करिता इंद्रसेन अति दुःखीचा न विसरे कधी पुत्र शोक राजा व्यापार सांडुनी दुःख करी पुत्र चिंतनी गोत्र जादी व्यापुरी राष्ट्र घेतले सकळीक सहभार्य रायासी ठेविला कारागृहेसी पुत्र शोके बहु असे राज्य भोगी चाड नाही चित्रवर्म राजा देखा कन्या ठेविली व मत्विका प्राण त्यजू पाहे दिका लोकनिंदा म्हणून राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमचे वंशी कन्या एक तू आम्हासी म्हणून प्रतिपाळ लोकनिंदिती आम्हासी वैधव्यत्य आचार पर्यसी वर्ष एक क्रमी व कैसी पुढे आचार करी बाळ पिता वचन ऐकोणी करीतसे बहुचिंतई म्हणे देवा शूळपणे केवी माते गांजिले ऐसी विचारणी मानसी व्रते आचारे तत्परेसी सोमवार उपवासी ईश्वर पूजा करीतसे इतुके होता राजकुमारू बुडाला होता गंगापुरू गेला जेथे पाताळी नगरू वासुकी राज्य तेथे करी नागलोकींची या नारी आल्या होत्या नदीतील राजकुमारी आलापुरी नदी तटाकी वाहतू देखून या राजकन्या काढती संतोष करून या अमृत शिंपिती अनुनिया जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळवली त्यासी घेऊन जाते तक्ष कपासी विचित्र नगर परियसी आश्चर्य पाहे राजकुमारू पाहे पाताळपूर नगर रचना जैसी शोभे इंद्रभुवना गोपरी दिसती महारत्ना जैसे विजू लखलखित वज्रजर निळ वैडुर्यसी माणिक मुक्ता फळेसी महारम्य पुरी जैसी सूर्यकांती परिशोभा चंद्रकांती सरसी भूमी महाद्वारे कपाट हेमी अनेक रत्न नाही उपमी ऐसा मंदिरा प्रवेशला पुढे देखतो सर्प थोरो समस्तु बैसले सर्पाकारू आश्चर्य करी राजकुमारू असंख्य सर्प दिसताती सभे मध्ये अतिशोभित मध्य दिसे जगन्न पन्नगनाथ जैसा सूर्यकांती फांकत अतिउन्मत बैसलासी अनेक शतफणी दिसती जैसे विजू लखलखी दिपितांबरवा सज्जोती रत्न कुंडल मंडितू
अनेक रत्न खचित देखा मुकुट मिरवित सहस्र एका सहस्रपणे मिरवित तक्षका ऐसा शोभे बैसलासी रूप यौवन नागकन्या नाना भरणे लेवणिया अनेक सहस्र यौवनिया सेवा करीती तक्षकासी ऐसा सभास्थानी देखा राजा बैसला तसे असे तक्षका देखून या राजकुमारकू नमन केले ती वेळी तक्षकू पुजे नागकुळांची कैचा कुमाराणीलासी सुलक्षण दिसतो ऐसी कोठे होत म्हणवणिया नागकन्या म्हणती त्यांची नेनु नाम याचे वंशी वाहता आला येऊनेसी येऊनी आलो तुम्हा जवळी तक्षकू पुसे कुमारकासी नामण कवणे वंशी काय करणे आलासी कवण देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळी नायका नेशना राज्याधिपती नाम ऐका नळ नाम पुण्य श्लोक त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा त्यापासून चंद्रागदा नाम आपण गेलो होतो श्वशुरागृहा जल क्रीडा करावे असे गेलो होतो यमुनेसी विधिवंशी आम्हासी बुडविले नदी अवधारा वाहत आलो नदीतून नागकन्यामध्ये देख तू घेऊन आलं तुम्हा प्रतिदैव आमचे साफल्य पूर्वार्जित पुण्यवंशी भेटी जाहले चरणस्पर्शी धन्य माझे जीवनाचे कृतार्थ झालो म्हणत असे करुणावचन ऐकून तक्षकू बोले संतोषणे नको भिऊ म्हणत असे धैर्य देतो तयेवी शेष म्हणे बाळ तू देसत असीत निर्मळ तुमचे घरी सर्व काळ कवण देव पूजित असे ऐसे ऐकुणे राजकुमारू हर्ष झाला निर्भरू सांगत असे विस्तारू आपला शंकरू दैवत समस्त देवाचा देव नाम आहे ती जो का सदाशिव वामभागी उमा अपूर्व त्या तैसा पूजी निरंतर त्याचे तेजी अनंत ब्रह्मा सृष्टी सृजतो अनुपम्या तो सदाशिव आम्ही पूजित असे सर्व काळी जाते सत्वगुणांशी विष्णू पदरा परियसी प्रतिपाळे लोकांशी तैसा सदाशिव आराधितो ज्याचे स्वरूप तामस जाण एकादश रुद्रगण उपदले त्याची गुण प्रळय करता दयानाम धातू विधातू जो आपण उत्पत्ती स्थिती तयासी कारण तेजासी तेजसे कोण तैसे ईश्वर पूजित असे पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायू आकाशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा सर्व भूती असे पूर्ण चिन्मय आपण निरंजन जो रूप असे अचिंतणू तैसा ईश्वर पूजितो मी ज्याचे कथा वेद जाहले तक्षक शेष ज्यासी कुंडले त्रिनेत्र असे चंद्रमौली तैसा शंकर पूजित असो ऐसे एकोणी वचन तक्षक संतोषला अति गहन राजकुमारा लिंगोण तुष्टल पुष्टल म्हणत असे तक्षकू म्हणे ती वेळी तेज तुझे देईन राज्य सकाळी तुवा राहावे पाताळी आनंद भाग्य भोगित माझे लोकीचे जे रत्न जे मुख्य असती पवित्र ते देईल समस्त सुखे के असे म्हणत असे पाताळ लोकींची रचना पाहे पा असे अनुपम्य कल्पवृक्ष मनोरम आहे ती माझे नगरांतू अमृत न देखती स्वप्नी कोणी भरले असे जैसे पाणी तळे भावी पोखरणी आहेत अमृत माझे द्वारे नाही मरण भय येते रोग पीडादादी समस्त नेणती कोणी स्वप्नावस्थ ऐसे नगर माझे असे सुख असे कुमारा म्हणत तक्षकू असे कुमारक सांगत राजकुमार असे विनवित करुणा वचने अवधारा राजकुमारू विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पितयासी भार्या वरुष चतुर्दशी शिवपूजा करीत असे नूतन माझे असे पाणी ग्रहण तेथे असे अंतकरण पाहेन माता पिता चरण दुःख असतील मज लागी आपण बुडालो नदी तू माता पिता दुःख करीतू पती म्हणेल पती मृत्यू समस्त जीव त्यजतील देखिले तुझे चरण आपण संतोष झाले अंतकरण राखिले तुम्ही माझे प्राण दर्शन करावे माता पिता तक्षकू चाहला संतोषू नाना रत्नवर्ण त्यासी अमृत पाजवी बहुअसी आणि देती स्त्रियासी कल्पवृक्ष फळ देती या आभरण अपूर्ण वस्तू समस्त जे अपूर्व असेल किती अमूल्य वस्तू देता जाणार इतुके देऊनी कुमारकासी तक्षकू म्हणे परियसी जे जे काही आम्ही स्मरसी तुझे कार्य सिद्ध पावू आणि संतोषणी मागती वस्त्र वाहन अति प्रीती तुरंग दिधरे मनोगती सवे देतो कुमारू आपला चंद्रागतु कुमारकासी तक्षकी दिधरे अति हरुषी निरोप दिले परियसी वाहन तुरंग मनोहरू तक्षका नमुळी त्वरितो चंद्रांगदु वारू चढतो म्हण वेगे मार्ग क्रमितो सवे असे नागकुमारू जिये स्थाडी बुडाला होता पावला त्वरित क्षण लागला निघाला बाहेरी वारू सहिता नदी तटी उभा असे सोमवार असे दिवशी सीमंतिनी आली स्नानासी सवे होती सखी सेवेसी तीही मिळवली नदी सीमंतिनी म्हणे सखी असे आश्चर्य पहावे झाले कैसी उदकांतू निघाला परियसी सवे असे नागपुत्र राक्षसी होईल की वेश धरू रूप धरिला असेल नरू दिसत असे मनोहर तुरुंगारूढ झाला असे कैसे पहा हो रूप यासी जैसे सूर्य असे प्रकाशी दिव्य मालांबरे कैसी सुगंधी असे परिमळ देश योजनापर्यंत वास येतसे अतिप्रीतम पूर्वी देखील ऐसे रूपत दिसत असे परियसा स्थिर भयाभीत पाहती ज्याचे स्वरूपवत आपुले पत्नी सदृश्य म्हणत रूप आठवी दियवी
राजकुमारू पाहे तिसे म्हणे रूप माझी वधू ऐसी, गळसरी न दिसे कंठेसी, हार न दिसे मुक्ताफळ, अवलोकितसे अंग कुण न दिसे हळदी करवंकड, चित्त व्याकुळ रूपहीन सादृश दिसे प्राणेश्वरी, म्हणी विचारी मागुता रूप तिचा आठविता, तुरंगाहुनी उतरता नदी तिरी बैसेला, बोला मुळी सीमंतिनी पुसत असे अतिप्रियसी, तुम्हा जन्म कवणे वंशी पुरुष तुमच्या कवण सांगे, कोमायली बाळपण दिसत असे शोक लक्षण, सांगावे आम्हा विस्तारून अति स्नेह पुसत असे, ऐकुणी सीमंतिनी देखा आपण न बोलेला आज ऐका, सखियात म्हणे विवेका सांगे आमच्या वृत्तानु, सखिया सांगती तयासी हीच नामनी सीमंतिनी, परियसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्माची कन्या आहे, हिचा पती अतिसुंदर चंद्रांगद नाम थोर, जळ क्रीडा करिता पारू बुडाला तेथे नदीत, त्याने शोक करिता ऐसी वैधव्य आले परियसी, दुःख करिता 3 वर्षी लावण्यपणे ऐसी, सोमवार करी व्रत उपवासी आचरत म्हणून स्नानानिमित्त आली असे नदीसी, हिच्या श्वशूर स्थिती ऐका पुत्र शोके करीती दुःखा, राज्य हरिले दयादिका कारागृही घातले, त्या कारणे सीमंतिनी पूजा करीती शूलपाणी, सोमवारी उपोषणी म्हणून करी ते परियसा, इतके सखिया सांगती मग बोले आपण सीमंती, तुम्ही कवण आम्हा पुसती कंदर्प रूप उम्हासे, गंधर्व किंवा अथवा देव, किन्नर तुम्ही सिद्ध साधव, नररूपी असा तुम्ही मानव, आमुते पुसता कवण कार्य, स्नेह भावे करुणी पुसता तुम्ही अति गहणे, पूर्वी देखील होते नयनी न कळे खूण म्हणत असे, आप्त भाव माझे म्हणी स्वजन असे दिसताने, नाव कवण सांगा म्हणून 8वी रूपे पतित, 8 होणी पतीचे रूप करू लागले अति प्रलाप, प्रडला धरणी हृदी बाष्प महा दुःखे करीत असे, स्त्रियेचे दुःख देखुणी नयनी कुमरूप आहे तटस्थपणे, मुहूर्त एक सावरुणी आपण दुःख करीत असे, दुःख करुणी कुमर देखा, प्राक्षाळीले आपले मुखा, उगी राही म्हणे ऐका आपले नाव सिद्ध म्हणे, सीमंतिनी करिता शोक जवळी आला राजकुमार, हाती धरुणी बाळक संभोखितो प्रेम भाव, एकांती सांगे तिसी म्हणे तुझे भ्रातारासी, देखिलो आम्ही सृष्टीसी सुखे असे परियसा, तुझे व्रत तप करता शीघ्र येईल तुझी कांता, चिंता नको करू आता 3य दिवशी दर्शन घडेल, तुझा पती माझा सखा माझा प्राण तुची ऐका, संदेह न करी हो बाळिका सदाशिव चरणाचे आण, ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवण ऐकून सीमंतिनी बाळिकेसी, सुटल्या धारा लोचनी शतगुण प्रेम लोचनी, विचार करीत असे म्हणे हाची होय माझा पती, त्यासारखे वाटे मुख कमळ नयन सुंदर अति कोमळ, ध्वनी होय बोल चपळ हास्य मुखे बोलत असे, हृदयवाक्य माझा पतीसी तैसेची बोलतो हर्षी, जरिता माझे करासी अति मृदूपणे लागला, माझा पतीचा लक्षण मी जाणे सर्व ही खूण, समस्त आहे ती प्रमाण हाची होय प्राणनाथ, यासी देखुणी माझे मन विहरोणी धरा सुटती नयन, नवणवलंती विचारून मागुती अनुमान करीत असे, दैवहीन असे आपण कैचा येईल पती म्हणून, उडला नदीत सिद्ध जाणून मागुती भ्रांती कैशी मज, मेला पती मागुता येताना ऐकुणी कैसी कथा, स्वप्न देखील मी निभ्रांत काय वसते माझे मणी, दूर्त होईल की वेशधारू राक्षस यक्ष किन्नरू, कपट वेश आला नरू म्हणून मणी विचारित असे, किंवा होईल माझा व्रत मुनी पत्न्या सांगित असे म्हणत, की प्रसन्न गिरिजानाथ नवल म्हणे म्हणत असे, त्यासी प्रसन्न शंकरू त्यासी कैचा दुःख विकारू, चिंतिले पाहिजे निर्धारू ऐसी योची सुमंतिनी, ऐसे होता राजकुमारू आरुढल झाला आपण मारू, निरूप पावे प्रीती करू सीमंतिनी पारिसी, निघाला अश्व मनोवेगी पातला नगरा अतिशीघ्री, पुत्र सवे वासुगी पाठविते त्या नगरा तू जावणी वैरियांची, सांगा इष्टती वादेसी न ऐकती माझे बोलसी संहारीन म्हणावे, ऐसा वचन ऐकोणी पातला त्वरतभू राजभुवणी, उभा राहुनी कठोर वचनी बोलत असे नगराधिपैसी, चला शुद्र कुटुंबेसी चंद्रांगदाचे भेटीसे, गेला होता पाताळासी तक्षकाचा इष्ट देसी, काळिंदिये नदी तू बुडला प्रचन प्रख्यातू, तुम्ही केला स्वामी तू राज्य हिरतले इंद्रसेनाचे, आता सांग्या तुम्हासी चाड असेल प्राणेसी, चरण जावे शीघ्रेसी सिंहासनी इंद्रसेवा बैसवा, तक्षकासारिखा मैत्र झाला तुम्हा करी राजती, माळ शीघ्र चला चरण कमळा चंद्रांगदा दर्शन, न ऐकायला जरी माझे वचन आताच येईल तुमचे प्राण, तक्षक तिला निरोपण म्हणून आला सांगाते, ऐसे वचन ऐकून दाई विचारती म्हणे आपण केलो बुद्धिहीने आता शरण निघावे, जरी करीन बलात्कारो तक्षक करील संहारू, लोकात होईल निंदा फारू प्राण जाईल हानी असे, ऐसे विचारणे मानसी बाहेरी आणि इंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभरणेसी बैसविते हिहागणे, विनविता तितयांसी अपराध घडला आम्हासी, प्राण राखावे आपणासी म्हणून चरणे लागती, राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे हरुषी,
तुमचा कुमरू आला परियसी वासुकी भेटी गेला होता. ऐकता राजा संतोषी आठवले दुःख अधिकेसी मूर्छा येऊनी हरणीसी पित्नी सहित पडियला. नाग कुमरू उठवित्यासी विसरा दुःख करा हरुषी येतो पुत्र भेटीसी म्हणून सांगे संतोष. ऐकुणी राजा अति संतोषी बोलावणी सांगे मंत्री यासी नगर शृंगार करावयासी निरूप दिले ती येवी. ऐसे निरूप देऊनी भेटीसी निघाला आपण समस्त रायानच वजन राणी वासादी करुणे मंत्री पुरोहितांसहित देखा समस्त निघाले नगर लोका. पाही म्हणता ती कौतुका मेला कुमरू आला म्हणून आनंद झाला सगळे का राजा म्हणी महासुका. पाहेण म्हणून मत्रुमुखा शीघ्र जातो अवधारा सवे वाजरंत्राचे गजरू नगर लोक संतोष थोरू करिता ते जय जयकारू अति उल्हास करितात. ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली परियसी छत्रांगद पितयांसी नमस्कारले साष्टांगी. अति प्रेमी पुत्रासी आलिंगी राजा प्रेमीसी सद्गदित कंठेसी निद्री सुटले औदकधारा. पुत्रासी म्हणे इंद्रसेनो आलासी बाळा माझा प्राण श्रमलो होतो तुझं विनू म्हणून सांगे दुःख आपुले. मातासी आलवणे दुःख करीती अति गणी विनवित श्रम कोणी आपण निमित्त कष्ट दे. पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू जाऊनी आपले सुखार्थू दुःख दिले तुम्हा बहुतू नेलीचे सुखे तुम्हासी. आपण जाऊनी पाताई सुखे होतो शेषाजवळी तुम्ही कष्टिले ती बहुत लावली मद निमित्त होराती. काष्ठ सरी अंतकरणा पुत्राचे असे तुम्ही जाण माता जीव जैसे मेन पुत्रा निमित्त कष्ट लावत. माता पितयाचे दुःख तुझ जो नेने तोची मूर्ख उत्तीर्ण व्हावे अशक्य स्थळपण एक घडीचे. माते विनदेव देखा पुत्रा नाही विशेषा पुत्र उत्तीर्ण नवे ऐका माता म्हणजे भवानी. दुःख करावी जननी येसी तोची माये जाय यमपुरीसी पुत्र नव्हे त्याचे वंशी सप्त जन्मी दरिद्री. ऐसे माता विडविनी भेट झाले भाऊ बहिणी इष्ट सोयरे अखिल जणी प्रधानादी नगर लोका. इतुकी अवसरी प्रवेश झाला नागरपुरी समारंभ तोरी जावली निज मंदिरातून. तक्षकाचे पुत्रासी वस्त्रभूषण अति हरुषी देता झाला परियसी इंद्रसेना अतिप्रीती. चंद्रांगद अंगी पितयासी तक्षक उपकार विस्तारेसी प्राण वाचविला आम्हासी द्रव्य दिले अपरिमित. जे देवस्त्रे आभरणे दिले होते तक्षक जाणे पितयासी दिवण्या चरणे नमस्कारी पुत्र रावो. निरोप दिले नागपुत्रासी इंद्रसेन करी अति हरुषी मृत्यू पाठवी वेगेसी चित्रवर्म नगरांसी. राजा म्हणे ती वेळी सुना माझी रे वागळी तीच धर्मी वाचला वेळी पुत्र माझा अवधारा. तिनं आराधिले शंकर अहेव पण तिचे थोर म्हणून वाचला माझा कुमार सौभाग्यवती सून माझी. म्हणून पाठवी वेगेसी व्यवस्था ल्याहावे संतोषी चित्रवर्म रायासी म्हणे राजा इंद्रसेन. हेर निघाले झडकरी पात्रा चित्रवर्मपुरी व्यवस्था सांगती कुसरी. चत्रांगद शुभवार्ता संतोष ऐकून राजा देखा करिता झाला महासुखा दान दिले अपार एका. वस्त्रभूषण हेरांसी इंद्रसेनु राजा सुखा देखा पुनर्वी वराडिका चंद्रांगद पुत्रणिका. सवे सकळ कळत रेसी महोत्सव थोर वराडा केलं दुरंदर चंद्रांगद प्रीतिकर. सीमंतिडीसी भेटला पाताळीचे चंद्रघ्या वस्तू प्राणेश्वरीचे अर्पितू पाजविता झाला अमृतू महानंद प्रवर्तला. कर्पवृक्ष फळ देखा देता जाहला सपत्निका अनेक वस्त्र आभरणिका दश योजने काती फाके. ऐसा उत्साही विवाह केला आपुले पुरीसी निघाला सीमंतिने देव भले पती समागमे जातसे. जावणी आपल्या नगरासी राज्य स्थापिले पुत्रासी 10 सहस्र वरुषेसी राज्य केले अवधारा. सीमंतिडीचे व्रत ऐसी उपवास केले सोमवारेसी पूजा केले गौरी हर्षासी म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्रसे व्रत म्हणून सांगे श्री गुरुनाथ ऐक सुवासिनी म्हणत अति प्रीती निरूपिले. ऐसे व्रत करी कावो आता हेवेपण अखंडित होतील तुझा कन्या पुत्र आमचे वाक्य अवधारी. दंपती विणवी श्री गुरुसी तुझे चरण सेवा आम्हासी तेची व्रत निर्धारेसे आम्हा व्रत कायसे. आमचा तू प्राणनायक तुझं वाचून नेणं आणिक तुझे स्मरण असे निका म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती दयांसी. आमुचे निरोपे करायसी व्रत आचार सोमवारासी त्याची सेवा आम्हा पावे. निरोपे घेऊन श्री गुरुचं व्रत करी सोमवाराचं आल्या माता पिता त्याचं भेटी झाले श्री गुरुचे. ऐकुणी कन्यापुत्र वार्ता संतोष करते अत्यंत द्रव्य वेचले अपरिमित समारात ब्राह्मणांची. पूजा करीती श्री गुरुची आनंद निपाणसी समारंभे बहुवसी करीती भक्तिपूर्वक ऐसे परिवंदने श्री गुरु निरोप घेऊन गेला ग्रामा परतोणी ख्याती झाले चौराष्ट्री. पुढे दया दंपतीसी पुत्र 5 शतायुषी झाले एका त्वरितेसी. नामधारक श्री गुरु प्रतिवर्ष दर्शनासी दंपती येती भक्तीसी ऐसे शिष्या प्रियसी. श्री गुरुचा अवतारी ऐसे श्री गुरु चरित्र सिद्ध सांगे पवित्र नामधारक प्रीती असे. ऐकत असे अवतारा गंगाधराचा कुमारू सरस्वती विनवी श्री गुरु किंकर. स्वामी माझा पारंपारू श्री नृसिंह सरस्वती. ऐसे पार्वती कीर्ती देखा समस्त जन तुम्ही ऐका. प्रसन्न होय तात्काळिका न धरावा संदेह मानसी. साखर स्वादू म्हणावयासी उपमा द्यावे कायसी. मनकटी असता कंकणासी आरिस काय पहाविया. प्रत्यक्ष पाहता दृष्टांतासी प्रमाण काय परियसी.
ख्याती असे भूमंडळासी कीर्ती श्री गुरुयतीची. ऐका जन समस्त सांगत असे मी हे हित. सेवा करा श्री गुरुनाथ त्वरित होय मनोकामना. अमृताची आरवंटी घातले असे गोमटी. पाण कर्या हो तुम्ही घोटी धरणेवरी सकळीक. श्री गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय पतित पावणू. नाम ज्याचे घामधेनु जे जे चिंतिते पाविजे. इति श्री गुरुचरित्रामृत सीमंतिनी आख्यान विख्यात 35 अध्यायात कथा सार सांगितली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दंपतीस्य सोमवार व्रत महिमा वर्णनोपदेशकृतम नाम 35 प्रसंग 35 ग्रंथ संख्या 4554. श्री गुरुनाथार्पणमस्तु.